हाय हॅलो नमस्ते सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या स्टोरीला. आज शशी चंद्राचा हनीमून होता आणि शशीसुद्धा तिची मुकी कळी हळूहळू खुलवत होता. तिला प्रेमाने फुलवत होता आणि आज तिचं पूर्ण कळीचं फूल होणार होतं, कारण आज तो तिच्यासोबत पहिलं मिलन करणार होता. आणि त्याचवेळी शशीनं बाहेरून रविशेठचा आवाज ऐकला आणि बाहेर कान टवकारले आणि नक्कीच हा बाबांचा आवाज होता असं त्याच्या तिखट कानांनी टिपलं. आणि तो विवस्त्र अवस्थेतल्या चंद्राला तिथेच सोडून उठला. तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि म्हणाला, मी आलोच. चंद्रा आता हिरमुसली आणि त्याचा हात पकडून म्हणाली, कुठे निघालास? नको न जाऊ मला असं सोडून. मला तुझी गरज आहे आता. मला खूप कसं तरी होतंय. शशी पुन्हा तिच्याजवळ गेला. तिचे केस मागे सावरले, तिच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाला, आलोच. जास्त लांब नाही चाललो, फक्त रूमच्या बाहेर चाललोय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बाबा चिडलेले आहेत. जातो आणि लगेच येतो. आणि चंद्रा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आणि माझं काय? थोड्या वेळाने गेला तर चालणार नाही का? शशी तिला समजावत म्हणाला, चंद्रा आता मी ऐकलं ना बाहेरचं, मग माझं इथं मन नाही लागणार. आणि आपल्याला पूर्ण रात्रभर जागरण करायचं आहे. लगेच झोपायचं नाही वेडाबाई. आणि एक गोष्ट लक्षात ठेव चंद्रा, आधी बाबा आणि मग तू, असं म्हणून तिच्या हातावर किस केला आणि कपडे घालून बाहेर आला. आणि पाठीमागे चंद्रानं पुन्हा तिच्या केसांचा आंबाडा घातला आणि तशीच अंगावर ब्लँकेट घेऊन आत्ताच शशीचे ओठ तिच्या गालावर पोटावर फिरत होते ते आठवत आठवत एकटीच ब्लँकेटच्या आतमध्ये लाजत होती. आत्ता त्यांचं पहिलं मिलन होणारच होतं आणि इतक्यात व्यत्यय आला होता. पण तिला अजून माहीतही नव्हतं की पुढे काय घडणार आहे दोघात. त्यानं आतापर्यंत जितका पिक्चर दाखवला होता तितकाच तिला माहीत होता. यानंतर पुढची स्टेप काय होती हे माहीत होण्यापूर्वीच तो तिला सोडून गेला. आणि तिला तर वेडीला वाटत होतं की नुसतं एवढंच असतं. मग शशी बाहेर गेला तर बाहेर कोणीच नव्हतं. आणि तो रविशेठच्या खोलीच्या बाहेर गेला आणि त्याला आतून सगळं ऐकायला मिळालं. आणि रविशेठ म्हणत होते, शारदा कोणाचं काम असेल गं? माझ्या दुश्मनांनी माझ्यावर डाव साधलाच शेवटी. आणि ते अभिजितपर्यंत पोहोचले. आपल्या अभिजितला काही होणार नाही ना? नाहीतर मी अजितला काय तोंड दाखवणार? माझा वारस संपला तर मी नाही जगू शकत. अगं त्याच्याच तर भरोश्यावर आणि त्याच्याच तर जीवावर जिवंत आहे मी. नाहीतर अजित आणि सुनबाई ॲक्सिडेंटमध्ये गेले तेव्हाच मी सुद्धा मेलो असतो. आपला अभिजित म्हणजेच आपला आशेचा किरण. आणि शारदासुद्धा रडून म्हणत होती, शेठजी खरं आहे तुमचं, पण आता आपण काय करायचं? आपली कुठे चूक झाली हो? आणि दुश्मनांना त्याचा पत्ता कळला. आणि नक्की कोण असेल यामागे? रविशेठ म्हणाले, आता एक दुश्मन आहेत का आपले, म्हणून कोण आहे ते कळेल. अगं मित्र कमी आणि दुश्मनांची फौज जास्त आहे माझ्या मागे. शारदा म्हणाली, शेठजी माझं ऐका, अजितला हाक मारा, तो शोधून काढेल आपल्या अभिजितला. आणि रविशेठ म्हणाले, नाही शारदा, अगं लग्नानंतरची पहिली रात्र आहे त्याची. दोघेही आनंदात असतील, एकमेकांसोबत असतील आणि मला त्यांच्या आनंदावर विरजण नाही पडायचं. आणि मी आपल्या बाकीच्या पोरांना सांगतो ना, सकाळ होईपर्यंत वाट बघूया. काय झालं तर झालं, नाहीतर अजितला तर सांगणारच आहे. पण ज्यानं कोणी हे केलं असेल ना शारदा, त्याने खूप हुशारीनं पाळत ठेवून केलं आहे बघ. मी अजितच्या लग्नात गुरफटलेलो आहे आणि अजितसुद्धा नवरदेव होता, त्यामुळे तो एंगेज असणारच. आणि याचाच फायदा घेऊन ते पुण्यापर्यंत पोहोचले आणि अभिजितला उचललं. शारदा म्हणाली, पण त्यांची डिमांड काय आहे शेठजी? त्यांना संपत्ती हवी का? सोनं नाणं पैसे जे काही हवं असेल ते घ्या म्हणावं, पण आमच्या अजितला सोडा. रविशेठ म्हणाले, शारदा आता त्यांचा पुढचा फोन येईल तेव्हाच काहीतरी बोलणं होईल. आणि तोपर्यंत आपल्या अभिजितला काही होऊ नये हीच प्रार्थना करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. असं म्हणून दोघांनीही सकाळ होण्याची वाट बघायचं ठरवलं. आणि बाहेर हे सगळं ऐकून शशी थक्क झाला. आणि बाबांच्या नातूला कोणीतरी किडनॅप केलं हे त्याला कळलं. तो पुण्याला असतो हे तर त्याला माहीतच होतं. आणि शशी आता चंद्राकडे सुद्धा गेला नाही. त्यानं रविशेठचा दरवाजा सुद्धा नाही ठोठावला.
त्यानं गाडीची चावी घेतली आणि तसाच बाहेर गेला. पटकन गाडीत बसला आणि तडक काहीही आवाज न करता गेटच्या बाहेर गाडी घेऊन गेला. आणि 24 तासाच्या आत त्या नराधमांना पकडून आणि अभिजितची सही सलामत सुटका करून घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेतली त्यानं. आणि इकडे चंद्रा मात्र शशी आत्ता येईल मग येईल अशी त्याची वाट बघून बघून थकली. तिचं शरीर अजूनही त्याची वाट बघत होतं आणि तिला माहीतही नव्हतं की तिचा नवरा आता दादरमधून थेट पुण्याला निघाला आहे, तोही इतक्या रात्री. तो केव्हा परत येईल याचीही तिला खात्री नव्हती. आणि खात्री नव्हती म्हणण्यापेक्षा तो कुठे गेला हेच तिला माहीत नव्हतं. रवी शेटनासुद्धा माहीत नव्हतं. आणि शशी आता थेट गेला त्यांच्या अड्ड्यावर. त्यानं शटर वाजवलं. तिथं झोपलेली 4-5 पोरं गाडीमध्ये घातली. पांडूलासुद्धा त्याच्या घरी जाऊन गाडीत घेतला आणि ते सगळे पुण्याच्या दिशेने निघाले. पांडू म्हणाला, छोटे शेठ, अहो झालंय काय ते तरी सांगा. आणि आज तुमचा हनीमून होता ना, आणि तुम्ही इथं काय करताय? आणि शशीसमोर रस्त्यावर नजर फेकत म्हणाला, दिलीप कुमार, आपला बाप काळजीत असताना आपण कसं झोपायचं? त्याच्या डोळ्यात अश्रू असताना आपण हनीमून एन्जॉय कसा करायचा तूच सांग, असं म्हणून शशीचा आवाज थोडा भरून आला आणि डोळ्यात पाणी साचलं. आणि त्याची गाडी आता तो अंधार चिरत चिरत पुण्याच्या दिशेनं निघाली होती. आणि तो कितीच्या स्पीडनं गाडी चालवत होता हेही त्याला माहीत नव्हतं. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार, बाबांच्या नातूला कोणीतरी किडनॅप केले आणि ही गोष्ट फार कॉन्फिडेन्शियल आहे, कोणालाच माहीत नाही आणि फक्त आपल्या 5 जणांनाच माहीत आहे, एवढं लक्षात ठेव. आणि पांडू चकित होऊन म्हणाला, काय? बाबांना नातूसुद्धा आहे? हे तर आम्हाला माहीतच नव्हतं. शशी म्हणाला, हो, आणि म्हणून तर म्हणालो की कॉन्फिडेन्शियल आहे, कुणालाही सांगू नका. तुम्ही खूप भरोसाचे आहात म्हणून तुम्हाला घेतलंय सोबत, नाहीतर मी एकटाच पुरेसा आहे त्याची सुटका करण्यासाठी. फक्त आता एकच सांगतो, दोघांनी डाव्या बाजूला, दोघांनी उजव्या बाजूला बघा आणि जरा जरी काही संशयास्पद दिसलं तर लगेच मला सांगा. मी गाडी थांबवतो. आपल्याला एकही चूक करून चालणार नाही. आणि आपली हत्यारं आणि गन गाडीच्या सीट खालून काढून घेतली. पांडूनं लगेच गाडीतून नेहमीच्या ठिकाणचे पिस्तूल काढले आणि शशीच्या 2 हातात पिस्तूल दिले आणि ते निघाले. पुण्याकडे पोहोचता पोहोचता पहाट होऊन गेली. रवी शेठ आणि शारदा रात्रभर झोपलेच नाहीत. सकाळ होण्याची वाट बघत होते. ते केव्हाच हॉलमध्ये येऊन बसले होते आणि शशी दरवाजा उघडून कधी बाहेर येतोय असं त्यांना वाटत होतं. आणि आतमध्ये चंद्रा मात्र अजूनही तशीच विवस्त्र अवस्थेत झोपली होती. रात्री शशीची वाट बघून बघून थकली बिचारी आणि थकलेल्या डोळ्यांनीच झोपली. आणि खूप उशीर झाला तरी जाग येईना. आणि बाहेर रवीशेठ आणि शारदाला सुद्धा वाटलं रात्री दोघांनी जागरण केलं असेल आणि झोपले असतील. आणि त्यांचा दरवाजा कसा वाजवायचा? कदाचित प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्यासारखं रात्री त्यांचं मन भरलं नसेल आणि सकाळी सकाळी सुद्धा त्यांचा रोमॅन्स सुरू असेल तर आपण डिस्टर्ब कसं करायचं असं वाटून ते हॉलमधून हेलपाटे घालत होते. आणि खूप वेळ झाला तरी शशीचा दरवाजा उघडेना. आणि शेवटी न राहून शारदा म्हणाली, शेठजी, मी दरवाजा वाजवते. त्या दोघांचंही लग्न झालं आहे आणि कायम दोघे आता एकत्रच असतील की. मला मात्र अभिजितची काळजी वाटते. झाली आता त्यांची सुहागरात. मी उठवते. आणि रवीशेठ म्हणाले, ठीक आहे, वाजव दरवाजा. आणि शारदाने दरवाजा वाजवला आणि म्हणाल्या, अजित बाहेर ये. आणि परत येऊन त्याची वाट बघत बसल्या. चंद्राला आता जाग आल्याने तिने उठून चकित होऊन आजूबाजूला बघितलं. तिला वाटलं रात्री तो आला असेल, पण तो आलाच नव्हता. मग कुठे गेला असा तिला प्रश्न पडला. आणि तिने आता कपडे घातले, दरवाजा उघडून बाहेर आली. तिला एकटीलाच बघितली. तिच्या मानेवर, गालावर, हातावर शशीच्या कुचकरण्याचे दाताचे निशाण होते आणि तिचं शरीर ठिकठिकाणी काळं निळं पडलं होतं. आणि तिला बघून रवीशेठ खाली मान घालून म्हणाले, चंद्रा बेटा, अजित झोपलाय का अजून? त्याला उठवतेस का जरा? अर्जंट आहे थोडंसं. आणि चंद्रा चकित होऊन म्हणाली, बाबा, तो खोलीत नाही. शारदा चकित होऊन म्हणाले, तो खोलीत नाही, मग कुठे गेला? चंद्रा म्हणाली, रात्री तुमचा आवाज ऐकला फोनवर बोलताना आणि तेव्हाच बाहेर आला.
मला म्हणाला 5 मिनिटात येऊ आणि आता मी बघितलं उठून तर आलाच नाही. मग तुम्हालाच माहीत असेल ना तो कुठे आहे? रवी शेठ आणि शारदासुद्धा चकित झाले आणि आता अजित कुठे गेला हे सुद्धा त्यांना कोडं पडलं. आणि आपल्या अभिजितचं काय होणार आता असं वाटून ते चिंतित झाले आणि त्या किडनॅपरचा फोन येण्याची वाट बघत बसले. चंद्रासुद्धा तिथंच बसली होती. तिलासुद्धा खूप टेन्शन आलं होतं. तिच्या शरीरावर शशीच्या प्रेमाच्या खुणा असल्या तरी दोघांचं मिलन झालं नाहीच हे शारदा देवींना तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं, कारण तिच्या चेहऱ्यावर ते समाधान दिसत नव्हतं. पती मिलनाने तृप्त झालेला चेहरा वेगळाच असतो आणि ती तृप्ती तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. हातभर मेहंदी काढलेली, हिरवा चुडा घातलेली गोरी गोमटी चंद्रा अतिशय सुंदर दिसत होती. आणि शारदा तिला म्हणाली, चंद्रा बेटा तू जा आणि तयार हो, आम्ही आहोत इथे. आणि चंद्रा हो म्हणून निघून गेली. पण आता चंद्रा तयार होण्याऐवजी फुलं सुकून गेलेल्या बेडकडे बघून शशीची आठवण काढत होती आणि ती सगळी फुलं गोळा करून बेड आवरायला लागली. आणि असं कुठं असतं का, सांगून तरी जायचं की असं मनातच म्हणाली. मग तिने स्वतःला आरशात बघितलं आणि त्याच्या दाताचे निशाण बघून स्वतःशीच लाजली. आता इकडे दिवस उगवता उगवता शशी पुण्यात पोहोचला आणि तो थेट आता अभिजीतच्या हॉस्टेलकडे गेला. कधीतरी शशीला सुद्धा माहीत असावं म्हणून रवी शेठने त्याला पत्ता सांगून ठेवला होता. आणि तिथं सगळी चौकशी केल्यानंतर त्याला कळलं की 4-5 लोक आले होते आणि अभिजितचे आजोबा फार आजारी आहेत, ते मृत्यूच्या दारात आहेत, त्यांना अचानक अटॅक आला आहे, त्या दोघांची शेवटची भेट झालीच पाहिजे म्हणून आम्ही त्याला घ्यायला आलोय असं खोटं सांगून त्याला घेऊन गेले किडनॅप करून. आणि आता जेव्हापासून त्याचं किडनॅपिंग झाले हे कळलं तेव्हापासून अख्खं हॉस्टेल खूप घाबरून गेलं होतं. आणि शशी त्या अधीक्षकाला म्हणाला, तुम्ही मला सांगू शकाल का की तो माणूस कसा होता दिसायला, म्हणजे त्याचा पेहराव कसा होता, दिसायला कसे होते? आणि त्या अधीक्षकाने जास्त काही आठवत नाही मला, पण त्यातला एक होता तो लांब केसांचा होता, डोळ्यात सुरमा घातलेला होता आणि त्याच्या गळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचा आणि काळे चौकोनी पट्टे असलेला रुमाल होता. एवढी खूण सांगितली आणि शशीनं लगेच ओळखलं की अभिजितचं किडनॅपिंग करणारे कोण आहेत आणि ती टोळी कोणती आहे. आणि शशी मनातच म्हणाला, उस्मान तुझी घटका भरली, आता तू तुझ्या शेवटच्या घटका मोज, चला रे. असं म्हणून शशी पटकन गाडीत बसला आणि गाडीत बसता बसता त्याची नजर खाली गेली आणि त्याचे आणखीन खात्री झाली की तो उस्मानच आहे. शशी खाली वाकला आणि तिथेच पडलेलं गुटख्याचं रिकामं पाकीट हातात घेतलं आणि त्याच्याकडे निरखून बघू लागला. पांडू म्हणाला, छोटे शेठ काय झालं, काय बघताय? शशी म्हणाला, दिलीप कुमार हा उस्मानच आहे, त्यालाच बाबांचा वंश संपवून बाबांना संपवून अख्ख्या मुंबईवर राज्य करायचं आहे. आणि बाबांचा वंश संपला की बाबा संपले त्याला चांगलंच माहीत आहे आणि म्हणून त्यानं अभिजितला किडनॅप केलं. पांडू म्हणाला, पण छोटे शेठ तुम्ही खात्रीपूर्वक कसं सांगू शकता की हा उस्मान आहे? आणि शशी म्हणाला, हे पाकीट बघ गुटक्याचं, ते फोडण्याआधी दातानं कचा चावायचं आणि मग फोडायचं आणि खायचं, त्याची सवय. दाताचे निशाण बघ या पाकिटावर. आणि पांडू म्हणाला, असं असेल ना छोटे शेठ, तर आईची शपथ घेऊन सांगतो त्याला पहिली गोळी आपण घालणार. एवढ्या छोट्या मुलाला टार्गेट करायची काय गरज होती? आपली दुश्मनी एकमेकांशी असते ना, फॅमिलीकडे वळायची काय गरज होती त्याची? आणि शशी म्हणाला, असू दे, बघू आपण नंतर, चला. असं म्हणून सगळेजण पुन्हा गाडीत बसले आणि थोडं लांब येऊन एका टपरीवर चहासाठी गाडी थांबवली आणि चहा पीत पीत नक्की उस्मान कुठे गेला असेल याचा विचार करायला लागले. आणि तिथेच शशीला असंच पाकीट दिसलं आणि नक्कीच याच रस्त्यानं तो गेलाय अशी खात्री झाली. आणि हा रस्ता थेट जातो साताऱ्याकडे. आणि शशी म्हणाला, दिलीप कुमार आपल्याला साताऱ्याकडे जावं लागेल. तो अभिजितला घेऊन मुंबईमध्ये नक्कीच येणार नाही, कारण तो अभिजितला मुंबईमध्ये ठेवू शकतच नाही. बाबांना लगेच कळणार तो मुंबईत आला की हे माहीत आहे, म्हणून तो दूर दूर पळणार मुंबईपासून. म्हणून आपण या दिशेनं जायचं. असं म्हणून ते निघाले. आणि आता इकडे रवी शेठने सुद्धा त्या किडनॅपरचा फोन येण्याची वाट बघत बघतच अख्ख्या मुंबईभर अभिजितचा शोध घ्यायचं ठरवलं. त्यांच्या माणसांना पर्सनली सूचना केल्या, एकही गल्ली बोळ घर गोडाऊन शोधायचं ठेवू नका. कुठे जरी 12-13 वर्षाचा गोरागोंठा मुलगा दिसला की लगेच कळवा असं सांगितलं. आणि त्यांनी अख्खं जाळं पसरवलं. चंद्रा आता तयार होऊन बाहेर आली आणि तिच्या डोळ्यात अजूनही शशीविषयी प्रश्नचिन्ह होतेच. आणि ती म्हणाली, बाबा त्याचा काही फोन वगैरे आला का? रवी शेठ म्हणाले, नाही बेटा, हा मुलगा कसा वेडा आहे ना, कोणाला तरी सांगून जायचं ना त्यानं.
आधीच अभिजित किडनॅप आहे त्याचं टेन्शन, आणि आता हा गायब आहे त्याचं वेगळंच टेन्शन. चंद्रा आता सरळ गेली, देवासमोर हात जोडून बसली. तिचे डोळे आता पाण्यानं भरलेले होते. शारदानं तिच्याकडे बघितलं, तिच्याही डोळ्यात पाणी आलं आणि चंद्रानं देवासमोर 2 दिवे लावले, एक शशीसाठी आणि दुसरा अभिजितसाठी, आणि हात जोडून म्हणाली, दोघांनाही सुखरूप घरी येऊ दे. मी तुझे उपवास करेन. आणि रडायला लागली. आणि त्याच वेळी शशीसाठी लावलेल्या दिव्याची वात विझायला लागली. चंद्रानं खूप घाबरून तिचे दोन्ही हात त्याच्याभोवती पकडले आणि ही वात पुन्हा पूर्वीसारखी शांत पेटायला लागली आणि चंद्राच्या डोळ्यात काळजीचे ढग दाटून आले.